संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं ते सातारा गॅझेटियर, हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी जो JR होता तो JR 2 महिन्यांमध्ये निघणार आणि बऱ्याच यासोबत काही मागण्यावरती हे उपोषण सुटलं. पण त्यामध्ये नेमकं हैदराबाद गॅझेटियर काय आपण थोडक्यात पाहूया. नमस्कार, आपण पाहता आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट 2025 ला आझाद मैदानावरती मराठ्यांना आरक्षण भेटावं ते ओबीसी मधून यासाठी उपोषणासाठी बसले आणि 2 सप्टेंबर 2025 ला हे उपोषण सुटलं. ते उपोषण सुटलं बऱ्याच मंत्र्यांसोबत. खरं तर मंत्री आलेलं होतं, त्यांचं शिष्टमंडळ आलेलं होतं आणि यामध्ये काही मागण्या मराठ्यांच्या ज्या होत्या त्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करा, त्यासोबत सातारा गॅझेटियर लागू करा, यासोबत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं, मराठा आणि कुणबी एकच आहेत, हा JR 2 महिन्यानंतर निघणार, यावरती हे उपोषण सुटलं. त्यासोबतच ज्या आंदोलकांवरती केस झालेल्या होत्या त्या केसेस मागे घेण्याच्या याही मागणीवरती मान्य केल्या आणि त्यावरती हे उपोषण सुटलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आता हैदराबाद गॅझेटियर म्हणजे नेमकं काय आहे आपण थोडक्यात पाहूया. तर मित्रांनो, हैदराबाद गॅझेटियर हे एक 1918 मधील निजाम काळातील एक महत्वाचा अधिकृत दस्तऐवज आहे. 1901 च्या मराठवाड्यातील जनगणनेनुसार या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. संस्थानात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाची नोकऱ्यामध्ये उपक्षा होत होती. निजाम सरकारचा संस्थानातील मराठ्यांना सरकारी नोकऱ्या शिक्षणात आरक्षणाचा निर्णय होता. हा निर्णय अधिकृत गॅझेटद्वारे नोंदवण्यात आला, म्हणून त्याला हैदराबाद गॅझेट असं म्हटलं जातं. मराठा आरक्षणाची मागणी ऐतिहासिक पुरावा म्हणून गॅझेट दाखवला जातो. मराठा समाज आधीपासूनच मागास आणि अशी शासकीय कागदपत्राद्वारे नोंदणीचा पुरावा मानला जातो. हे नेमकं हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे की हैदराबाद गॅझेटियर काय आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा. परत एकदा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचा कट्टा. धन्यवाद.